दिल्लीच्या 8व्या विधानसभेचे आज पहिले अधिवेशन. दिल्लीतील नवनिर्वाचित आमदारांचा आज शपथविधी. तर उद्या कॅग अहवाल मांडण्यात येणार. कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय पणन परिषद. अजित पवार घेणार कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा आढावा. मंत्री जयकुमार रावल, मंत्री माणिकराव कोकाटे राहणार उपस्थित. राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिक दौऱ्यावर. नाशिकमधील विविध शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये घेणार सहभाग. तर विद्यापीठांच्या पदवीदान समारंभाला राहणार उपस्थित. नीलम गोऱ्हे यांच्या माजी OCDवर गुन्हा दाखल. मुलाला सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष दाखवत पोलीस अधिकाऱ्यालाच गंडवल्याने गुन्हा दाखल. मढी ग्रामपंचायत निर्णयाला वंचितकडून विरोध. जिल्हाधिकाऱ्यांना देणार मढी ग्रामपंचायतच्या ठरावाविरोधात निवेदन. यात्रेदरम्यान मुस्लिम व्यापारी परंपरा पाळत नसल्याने ग्रामस्थांकडून व्यापाऱ्यांना घालण्यात आली आहे बंदी. पुण्यात काँग्रेसला धक्का. युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे काँग्रेसचा हात सोडणार. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. काँग्रेसमधील अंतर्गत कुरघोडीला कंटाळून पक्ष सोडला. खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा शहरात रात्रभर जल्लोष करत फटाक्यांची आतिषबाजी. तसंच वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्यात तुकडाबंदी कायदा रद्द करावा. माजी सनदी अधिकारी उमाकांत दांगट यांची शिफारस. राज्यातील जमिनींचं पुन्हा मोजमाप होणं गरजेचं. उमाकांत दांगट यांचं वक्तव्य. धनंजय मुंडे विरोधातील तक्रारीवर आज सुनावणी. परळी कोर्टात आज होणार सुनावणी. तर करुणा शर्मा यांनी दाखल केलेली ऑनलाईन तक्रार. तर निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती सादर केल्याचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज महाकुंभमेळ्याला जाणार. दिल्लीहून शिंदे जाणार प्रयागराजला. शिंदेंचा आमदार खासदार कुंभमेळ्यात राहणार उपस्थित. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची बैठक व्हावी. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची मागणी. इंदापूर बस स्थानकातील नवीन 10 बस डेपोला मिळाल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाश्रयवादाची लढाई. तर सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर बस डेपोला नवीन ST बस मिळाल्या असल्याचा महारुद्र पाटील यांचा दावा. ठाण्यातील मामा भांजे डोंगरावर काही दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे झाडे जळून प्रचंड प्रमाणात नैसर्गिक हानी. या संदर्भात दोषींवर कारवाई करण्यात यावी असे निवेदन मनसेच्या शिष्टमंडळाने वनमंत्री गणेशजी नाईक यांनी दिले. तर वनमंत्री गणेश नाईकांकडून तात्काळ कारवाईचे आदेश. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक यांचा जनता दरबार. तर ठाण्यातील खारकळाळी येथे आज गणेश नाईकांच्या जनता दरबाराचं आयोजन. परभणीत शहर संघर्ष समितीची नागरी सुविधाबद्दल बैठक. तर पालकमंत्र्यांच्या आज होणाऱ्या जनता दरबारमध्ये प्रकर्षाने मुद्दे उपस्थित करण्याचा ठराव सहमत. पैठण तालुक्यातील आपे गावात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थींना घरकुल मंजुरी पत्राचे वाटप. तर सरपंच पांडुरंग औटे यांच्या हस्ते करण्यात आलंय प्रमाणपत्राचं वाटप. परभणीत अल्पसंख्याक संवाद मेळावा पार पडलाय. तर आमदार इद्रिस नायकवाडी यांची मेळाव्याला उपस्थिती. तर मेळाव्यात गरजू महिलांना घरगुती साहित्याचे वाटप. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आज नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेणार. अतिरिक्त न्यायालयाच्या निर्णयाविरोधात माणिकराव कोकाटे याचिका दाखल करणार. जिल्हा न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास कोकाटेंना मोठा दिलासा मिळणार. भिवंडीच्या अनगावात मंत्री नितेश राणे यांच्याकडून गोपाल गोशाळेची पाहणी. तर पाहणी करत गोशाळेतील सर्व समस्या जाणून घेतल्या. आज राज्याचं वाळू धोरण जाहीर होणार तशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यवतमाळ इथल्या एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.
डोनाल्ड ट्रम्प भारताचा अपमान करतायत, यावर केंद्रातलं सरकार गप्प का? काँग्रेसचा भाजप आणि सरकारला सवाल. छत्रपती संभाजीनगर विमानतळ विस्तारीकरणाच्या निधीची फाईल अर्थमंत्र्यांकडेच. संबंधित 430 कोटी रुपये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या खात्यावर प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त रकमेची मागणी केली जाणार. परभणीत माकपाच्या 24व्या राज्य अधिवेशनानिमित्त परभणीत बाईक रॅलीत अधिवेशनाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी परभणीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रॅली काढण्यात आली आहे. राष्ट्र सेवा दलाच्या पुणे ग्रामीण अध्यक्षपदी इंदापूरचे रमेश शिंदे, तर रमेश शिंदे यांची इंदापूर तालुक्यात अभिनंदनाचा वर्षाव. विविध ठिकाणी स्वागत केलं जात आहे. पोप फ्रान्सिस यांची प्रकृती चिंताजनक. किडन्या काम करत नसल्याने पोप फ्रान्सिस प्रकृती बिघडली आहे. व्हॅटिकन सिटी इथं पोप यांच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगोलीतील येलदरी धरणानजीक पुलाचे काम अंतिम टप्प्यात, यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील वाहतुकीला मोठा फायदा होणार. तळेगाव दाभाडे नगरपरिषद माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नाले सफाई प्रक्रियेला सुरुवात. तर सदर नाल्यांची खोली पूर्णपणे स्वच्छ करून पावसाचे पाणी वाहण्यासाठी सुरळीत प्रवाह तयार. तर शहरातील गटारे तुंबणार नाही याची दक्षता पावसाळ्यापूर्वी घेण्यात आली आहे. युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेकरिता बीड जिल्ह्यातील सौरभ जाधवची निवड. तर सौरभच्या निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव. आमदार विजयसिंह पंडित यांनी सौरभचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेदरम्यान नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांची परीक्षा केंद्राला भेटीदरम्यान त्यांनी परीक्षा केंद्रात पुरवण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली आहे. परीक्षा सुरळीत पार पडत आहे की नाही याचा आढावा देखील घेतलाय. मालमत्ता कर वसूल करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेचं आक्रमक धोरण. 21 फेब्रुवारीपर्यंत केवळ 212 कोटी 77 लाख रुपये वसूल, तर 6 कोटी रुपये कर वसूल करण्याचे लक्ष्य. मुंबईतील उष्णतेत वाढ. तापमानाचा पारा आणखी वाढणार. पुढचे काही दिवस बसणार उन्हाची झळ. तर रविवारी तापमान होतं 37.2 अंशांवर. रस्ते घेणार मोकळा श्वास. औद्योगिकरण नगरीचे वाढते नागरीकरण आणि वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने कृती आराखडा तयार. तर विकास आराखड्यातील 34 टीपी रस्ते विकसित करण्यात येणार. सोलापूर शहर जिल्ह्यातील उन्हाचा तापमानाचा पारा 2 दिवस राहणार कमी, तर 2 दिवस ढगाळ वातावरणाचा अंदाज. सोलापूर शहरातील फेब्रुवारी महिन्यातील उन्हाचा पारा गेला होता 38 अंशांवर. उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात. बाजारात नक्षीदार लाल काळ्या रंगाचे माठ बाजारात विक्रीसाठी दाखल. हिंगोलीमध्ये मातीचे माठ बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल. तर मातीच्या माठाला बाजारात मोठी मागणी. महाशिवरात्रीला होणार महाकुंभमेळ्याचा समारोप. तर महाकुंभाचं शेवटचं शाही स्नानही होणार 26 फेब्रुवारीला. महाशिवरात्रीला महाकुंभमेळ्यात मोठी गर्दी पाहायला मिळणार. मध्य रेल्वेकडून 28 होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार. तर मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सीएसएमटी नागपूर सीएसएमटी द्विसाप्ताहिक विशेष रेल्वेगाडींच्या 8 फेऱ्या धावतील. तर होळीच्या सणादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन निर्णय घेतलाय. लातूर तालुक्यातील मुरुडमधील ग्रामीण रुग्णालयातील छताच्या प्लास्टरसह छताचा काही भाग कोसळल्याची घटना आहे. तर खाटेवर रुग्ण नसल्यामुळे जीवितहानी टळली आहे. ठाण्यात स्वच्छ जल स्वच्छ मन अंतर्गत सिद्धेश्वर तलाव स्वच्छता अभियान संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात आली आहे. सिद्धेश्वर तलाव परिसर निरंकारी अनुयायींनी केला होता चकाचक. तर 500हून अधिक स्वयंसेवकांचा स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग. कारंजातील शंकरपटात लखन महाराज बैलजोडीने पहिलं पारितोषिक पटकावलंय. तर नितीन दर्यापूरकर मित्र परिवाराकडून 3 दिवसीय शंकरपटाचे आयोजन. तर 3 गटात पारितोषिकांमध्ये जंगी शंकरपट संपन्न. परळीतील वैद्यनाथ मंदिरात महाशिवरात्रीची जय्यत तयारी. मंदिराला
आकर्षक विद्युत रोषणाईत वैद्यनाथ मंदिरात देशभरातून भाविक दर्शनासाठी दाखल झाले। भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये याकडे ट्रस्टचं लक्ष आहे। छत्रपती संभाजीनगरात नव्या उद्योगांमुळे 3,500 जणांना मिळणार रोजगार, तर रखडून ठेवलेले 64 उद्योगांचे परवाने प्रदूषण नियंत्रण मंडळ मार्च अखेर देणार। या संदर्भात उद्योजकांनी पियुष गोयल यांच्यासमोरही हा प्रश्न मांडला होता। चंद्रपूर गोंडवाना विद्यापीठातर्फे 26वा राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाचा समारोप, तर मुंबई विद्यापीठाला मिळाले सर्वसाधारण विजेतेपद। नाशिकच्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात आढळल्या अळ्या, आडगाव शिवारातील टाकेकर शिक्षा संकुलातील प्रकार, तर विद्यार्थ्यांनी यापूर्वीही केल्या होत्या निकृष्ट जेवण दिलं जात असल्याच्या तक्रारी। मनमाडला किशोर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे शानदार उद्घाटन, तर राज्यभरातून 62 मुलामुलींचे संघ सहभागी, स्पर्धेतून निवडला जाणार राज्याचा संघ। अंबरनाथमध्ये दिव्यांगांसाठी नासिओ संस्थेमार्फत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन, तब्बल 350 दिव्यांग लाभार्थ्यांना केली नाव नोंदणी, तर पुढच्या महिन्यात नोंदणीकृत दिव्यांगांना मिळणार साहित्य। आदिवासी विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप, रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटी तर्फे स्तुत्य उपक्रम, तर कळंब येथील जिल्हा परिषद शाळेच्या आदिवासी गरजू विद्यार्थिनींना मिळाला सायकल। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका नागरिकांना आकारणार 52 प्रकारात आर्थिक दंड, तर पथदिव्यातून वीज चोरीस 5,000 रुपये दंड, तर शहर विद्रूप केल्यास 2,500 दंड, माफ करा 25,000 दंड, तर पुढच्या आठवड्यापासून अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती तर घनकचरा विभागप्रमुख विजय पाटील यांनी दिली। माघवद्य विजया एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी, तर पंढरपूर भाविकांनी गजबजून गेलाय। पुणे पिंपरी चिंचवड परिसरामध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा देणाऱ्या PMPSLच्या 322 बसेस जुन्या, तर ब्रेकडाऊन होणे, वारंवार इंजिन बिघड, वाढत जाणारा मेंटेनन्स आणि त्यावर खर्च होणारी रक्कम या आर्थिक गणिताचा सामना PMP प्रशासनाला करतंय। राजेगाव MID हिंदुस्तान कंपोजिट्स लिमिटेड कंपनीमध्ये असंघटित कामगार शांततेच्या मार्गाने केले आंदोलन, तर असंघटित कामगारांचं किमान वेतन महिन्यातून 26 दिवस काम देण्यात यावे, तर गणवेश देण्यात यावे आणि प्रोडक्शन अलाउन्स देण्यात यावे या मागणीसाठी असंघटित कामगारांचं काम बंद आंदोलन। मनमाड मालेगाव बाजार समितीत भाज्यांचे दर घसरले, कांद्यापाठोपाठ टोमॅटो, कोबी, फ्लॉवरच्या भावात मोठी घसरत, तर भाजीपाला उत्पादक शेतकरी हवालदिल। दोडामार्ग तालुक्यात वादळी वाऱ्याने केळी बागायती उद्ध्वस्त, तर अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे तब्बल 45,000हून अधिक केळी जमीनदोस्त झाल्याची घटना। हिंगोली जिल्ह्यात कांदा पिकाच्या लागवडीत वाढ, पोषक वातावरणामुळे कांदा पीक चांगलेच भरलाय, तर पारंपरिक शेतीला बगल देत यावर्षी कांदा पिकाची लागवड केली आहे। चंद्रपुरातील लाल मिरची युरोपात जाणार, कोरपना राजुरातील मिरचीची युरोपात निर्यात होणार, युरोपात मिरचीला मागणी असल्याने शेतकरी आनंदित। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।